साई माई सकाळ मित्रांनो, आजचा आपल्या पालखीचा दिवस आहे 8वा आणि जस्ट आता आम्ही मुसळगावमधून निघालो आहेत वावीसाठी. जवळजवळ सकाळचे वाजले 6:30. आम्ही पालखी खांद्यावर घेऊन निघालेलो आहेत. आपली पालखी पुढे चालते आहेत, आम्ही मागे आहेत आणि जवळजवळ इथून आज मी पेन किलरची गोळी खाणार आहे. माझी पाय गॅरंटी संपलेली आहे. आज गोलीवर जाणार. मुसळगावावरून जवळजवळ 25 किलोमीटरचा पल्ला आहे, तो आपल्याला पार करायचा आहे वावीपर्यंत. तिथे आपलं दुपारचं जेवण आहे. आपण जसं आता पालखी थांबवले नाश्त्यासाठी. सर्व नाश्ता चालू आहे बनवायला. तर साई भक्तांचं एका साईडला भजन चालू आहे आणि तेच दुसऱ्या साईडला आपल्या साई भक्तांचं नाश्ता सुद्धा चालू आहे. प्रसाद पूर्ण संपला पाहिजे. काही कशी अशी सुद्धा मुले असतात. अशी मुलं असतात की घेतात आगाड्यासारखा खायचं असते आणि मग नंतर समजते की आता मला नाही खावं. संपव. संपल्याशिवाय उठायचं नाही. आगाड्यासारखं आणलेलं. अरे यश टाकून गेला अख्खा मन. काय नाही यश टाकून गेला. आगाड्या होतं पिशवीत बांधून जास्त घेतलं ना आता खावत नाही. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता पालखी आपण पुन्हा घेतोय खांद्यावरती आणि पुढचा प्रवास चालू करतोय. काय कौशल चालले नाटक तुझ्या मोजवर लागले 10 ना. काय करू जाऊ का साईराम तुझ्या पालखीत शिस्त आणि सर्व थँक्यू आम्हाला आईस्क्रीम दिल्याबद्दल. खूप आभारी आहे.
थंडी थंडी आहे काय रे? जेवायच्या टायमाला आणणार होतो पण माल नव्हता ना तेवढा त्याच्याकडून गाडी माझून एकच फ्लेवर वाटायला चांगलं कोण राहिला ओम साईराम म्हणजे जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण जस्ट निघालेलो 3:30ला पालखी घेऊन वावीवरून. तिकडनं आपण दुपारचं जेवण केलं. आता आपण चाललो आहोत नाईट स्टेसाठी सायालेला. जवळजवळ इथून अजून 1 तासाचं अंतर आहे. आपण 6 वाजेपर्यंत पोहोचू तिथे. तिकडनं आपला नाईटचा स्टे आहे. दिवस 8वा. ए हट 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 हट